आता बघा, बाप छोरान समजावायचं काही छोरा बापेन समजावायचं. बोला नी बचत गट. बाप छोरान समजावायचं काही छोरा बापेन समजावायचं. बाप छोरान समजावायचं का योगा मी मग बाबा सोबत एकदम कीर्तन घेतो. व ते एक छोरा गायछाप खार होतो. मग वरकन घेऊ अब मला असं बोले सवय मग आणि वन किनो ए छोरा गायछाप मत खा तार भविष्य वायाचं जावं. उमन किनो तू कोणची मन केवाळो. मग वन किनो तो दिकरो कोणी काय मग धोती घाली उचू झिगला घाली उचू मग महाराज चू तो दिकरो कोणी काय. आप देखो मत धोती घाले पर भी महाराज दिखाऊच कई पत मग कई तमें धंधा वाळो दिकरो. कयो गो मग निमती चल गो पचवर बाप आव गो होती थी वो हाथ लार लीधो पच मग देख लीधो वन मग धाटतो चल आयो आणि वन किनो कई रे छोरा तू तार बापी ती कोण घाबरणी हात लार कशिन किनो. उमन किनो महाराज मग मार बापी ती घाबरन हात लार कोण किनो उबिलेंदर याती ती आधी लेलोच. आता बघा बापच मुलाच्या हातातली अर्धी गायछाप घेत असेल तर बापाला मुलाला सांगायचा अधिकार आहे का. नाही महाराज माझ्या तुकोबरायांचा अधिकार होता. महाराज माझ्या तुकोबरायांनी अगोदर अनुभव घेतले आणि लोकांना सांगायला सुरुवात केली. अनुभव आले अंगात जगाते मज अनुभव आहे अंगे. चाकूनी सांगे म्हणजे काय चाकूनी सांगे. आजी तुमच्या पहिले काय ढगू पैसा राहायचं का. ढगू पैसा तो लाल धुंद गरम करायचे तुकोबराय अभंग सांगायचे आणि संत जगनाडे महाराज अभंग लिहायचे. जर अभंग बरोबर निघला तर तुकोबरायांच्या जीभीवर चटका बसायचा. जर तो अभंग जर चुकीचा निघला तर तुकोबरायांना चटका बसायचा. लगेच तुकोबराय म्हणायचे तो अभंग फाडा. असे 4,500 चटके माझ्या तुकोबरायांनी सहन केले. महाराज किती अधिकार हो माझ्या तुकोबरायांचा. माझ्या तुकोबरायांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी यम कापतो महाराज. थरा थरा राम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे नाम घेता कापे. हो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापे
सुंदर असे बघा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. अहो माझ्या तुकोबरायांचं नाव जर घेतलं तर यम कापायचा. आपल्याला आपली सुईची बायको कापत नाही म्हणजे घाबरत नाही महाराज. पहिल्या काळात माणसांनी मिशी जरी पिरगळली तरी बायको घाबरायची महाराज. आता बायकोच घाबरत नाही. त्या मिशा काय चात बुडून खायची आहे म्हणून आताचे तरुण मुलं बघा मिशा ठेवती नाही कारण की बायकोच घाबरत नाही. विठाला विठाला माझ्या तुकोबरांचं नाव घेतलं ती यम कामतो. कोणता यम? मा चुलता. बोला ना कोण? जो लोकांना न विचारता तिकीट काढतो आणि एकदा का तिकीट काढलं का मग तो लोकांना टप्पा टप टप टप्पा टप असं उचलतो महाराज. तो लोकांना उचलतं कसं नेतो कसं माहित आहे का? एक दृष्टांत सांगतो बघा ऐका. एका श्रीमंताचं घर होतं. आता श्रीमंताच्या घरात काचीचा टेबल राहतो महाराज. त्या काचीच्या टेबलापाशी कोपऱ्याला एक ग्लास ठेवला होता. त्या कोपऱ्याच्या ग्लासामध्ये खोकल्याचं औषध होतं. कोणतं खोकल्याचं औषध? जे माळकरी घेत नाही ते खोकल्याचं औषध. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. ते खोकल्याचं औषध होतं. टेबलावर पाणी सांडलेलं होतं आणि त्याच्यात एक उंदीर त्या उंदराचं पिल्लू राहत होतं महाराज आणि एक बोक्या राहत होता.